मतदारसंघातून घालण्याचा भाग हा आमच्या विधानसभा मतदारसंघाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे धरलेला आहे। त्यामुळं हा मार्ग आमच्याकडनं जात नसताना तो आजऱ्यामधनं आणि चंदगडमधनं घालण्याचा जो काय निर्णय त्यांनी घेतला त्याला आमच्या तालुक्याच्या वतीनं जाहीर विरोध करण्यासाठी मी इथं उभा आहे। वास्तविक तसं पाहिलं तर चंदगड आजरा गडिंग्लज हा निसर्ग संपन्न तालुका आणि चंदगड तालुक्यातील सह्याद्री घाट मार्गावर बसलेला हा तालुका इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये मोडतो। त्यामुळं या रस्त्याची आवश्यकता नसताना चंदगड तालुक्यातून जळगाव बेंगळूरला हा रस्ता जातो, तो सावंतवाडी मार्गे आपल्याला गोव्याला जाता येतो। आपल्या छत्रपती शिवाजी राजेंच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची जी पालगड सारखी भूमी आहे त्या पालगडच्या पायथ्याशी तिथं मिरबेल म्हणून गाव आहे, तिथनं सुद्धा एक रस्ता गुडगेवाडी मोरलं कडून दोडामार्गला जातो। तिलारी घाट मार्गे आपल्याला गोव्याला जाता येतं दोडामार्ग मार्गे। आणि त्याचबरोबर माझ्या कारकिर्दीत चंदगड जांभरे आणि तळकट मार्ग जो आपल्या बांद्यापासून गोव्याला जाणारा रस्ता सुद्धा एक मंजूर झाला आणि त्याचं फॉरेस्टच्यामुळं काम करलेलं आहे। असे 4 मार्ग गोव्याला जाणारे आमच्या तालुक्यातून असताना काय दिव्य स्वप्न पडलं आणि तालुक्याचा विकास साधण्यासाठी आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोटावर नांगर फिरवण्याचं पाप निवडून आलेले लोकप्रतिनिधी करण्याचा मानस ठेवून आज त्यांनी जी काही संकल्पना मांडलेली आहे त्याला आमच्या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा नक्कीच विरोध राहणार आहे। तिथं आदरणीय शेट्टी साहेबांनी, आदरणीय कॉम्रेड संपत देसाई साहेबांनी आणि आदरणीय भटके साहेबांनी विस्तृतपणे ह्या शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता का नाही आणि त्याच्या योजी ही जी 1 लाख कोटीची निधी आहे ती इतर गोष्टीसाठी जर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या गावं सुधारण्यासाठी जर उपयोगात आणली तर चांगल्या तऱ्हेची विकासाची कामं या माध्यमातून होऊ शकतात।